उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील 1ली ते 10वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू। अनेक शाळांमध्ये गुलाबाचं फूल देत विद्यार्थ्यांचं स्वागत। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील स्टेट बोर्डाच्या शाळांना सुरुवात। दादरच्या बालमोहन शाळेमध्ये फूल देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत। मुंबईतील मांडवी आणि चांदिवली इथे 2 नवीन आयटी संस्था सुरू होणार। दोन्ही नव्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी 6,67,00,000चा निधी मंजूर। कोस्टल रोडचा जवळपास 90% काम पूर्ण। जुलै अखेरनंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या 12 मिनिटात पूर्ण करणं शक्य होणार आहे। कोस्टल रोड वांद्रे वरळी सीलिंगला जोडण्यासाठीचं कामही प्रगतीपथावर। उद्या हार्बर रेल्वे मार्गावरही मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल। शनिवारी रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक नाही। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। खबरदारी म्हणून आजपासून आठवड्यातनं 3 दिवस संध्याकाळी विभागवार पाणी कपातीचा निर्णय। छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गेवराई कुबेर गावात ढगफुटी सदृश पाऊस। अवघा काही वेळ पडलेल्या पावसामुळे नदीला पूर, तर अनेक घरात शिरलं पावसाचं पाणी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा मोहरी या परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। गिंभा गावात पावसाचं पाणी शिरून अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तळे बाजार इथला प्रसिद्ध न्हावणकोंड धबधबा प्रवाहित। हिरव्यागार वनराईमध्ये लपलेला हा धबधबा पाहण्यासाठी स्थानिक पर्यटकांची मोठी गर्दी। पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाचं सौंदर्य खुललं। हिरवा शालू पांघरलेल्या डोंगर रांगा आणि ढगांचा सुरू असलेला लपंडाव पर्यटकांना खुणावू लागलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानंतर पेरणीच्या कामांना वेग। जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कपाशी तसंच मक्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग। धुळे जिल्ह्यात अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। शेतकऱ्यांची पेरणीची तयारी पूर्ण, मात्र अद्यापही दमदार पावसाला सुरुवात न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। मान्सून सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची उकाड्यापासून सुटका। जालन्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस। जालना तालुक्यासह बदनापूर, घनसावंगी आणि अंबड तालुक्यात पेरणीलाही सुरुवात। बुलढाण्यासह आसपासच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न। सामना अग्रलेखातनं हल्लाबोल। नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची सामनातनं मागणी। 27 जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन। 12 जुलैपर्यंत अधिवेशन चालू असेल। 28 जूनला अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। अधिवेशनामध्ये सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी, यासाठी अधिवेशन आणखी वाढवण्याची विरोधकांची मागणी। शेवटचं अधिवेशन असल्यामुळे दिवस वाढवण्याची मागणी केल्याची काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची माहिती। एकूण कामकाजाचा अंदाज घेऊन पुढची रूपरेषा आखली जाईल। अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता यशवंतराव प्रतिष्ठानला पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार पत्रकार परिषदेला संबोधित करतील। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक। 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन असल्यामुळे या संदर्भात चर्चा। माजी सहकार मंत्री आणि हिंगोली विधानसभेतनं शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांचा शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महायुतीमध्ये महाभारत सुरू झालंय। सरकारनं शेतकरी आणि बेरोजगारांकडे दुर्लक्ष केलंय, त्याबद्दल आम्ही लक्ष घालू। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावरती पहिल्यांदाच रक्षा खडसे रावेरमध्ये। कार्यकर्त्यांकडून भुसावळ रेल्वे स्थानकावर रक्षा खडसेंचं जंगी स्वागत। जालना जिल्ह्यातील आंतरवलीच्या वेशीवर वडीगोद्री इथे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण। त्यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे।
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळल्याचा जरांगेंनी संशय व्यक्त केला होता. त्यांच्या आरोपांची चौकशी करावी. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी. मराठा समाजाला आरक्षण आणि इतर सुविधा देऊनही समाजामध्ये असंतोष आहे. योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचवायला हवी. चंद्रकांत पाटलांचं विधान. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आता दिरंगाई नको. 15 दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. भाजपच्या मराठा आमदारांची बैठकीमध्ये चंद्रकांत पाटलांकडे मागणी. मागासवर्गीयांचं आरक्षण कधीही काढलं जाणार नाही. राज्यामध्ये खोटं बोललं जात आहे. संभ्रमात असलेल्या जनतेची आम्ही समजूत काढू. पुन्हा सत्ता भाजपचीच येईल. चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास. विनायक मेटेंचे बंधू रामहरी मेटेंनी स्थापन केलेल्या जय शिवसंग्राम पक्षाला महायुतीचा घटक पक्ष म्हणून मान्यता. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसोबत असू. रामहरी मेटे यांची घोषणा. संविधान बदलणार हा विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आता भाजपचे नेते राज्यभरात फिरणार. 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप नेते दौरा करतील. भाजपच्या कालच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्याचे आदेश. लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे भाजप आता आणखी अलर्ट मोडवर. भाजपकडनं 48 लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक. पराभव झाला त्या मतदारसंघात पराभव नेमका का झाला याचा अहवाल तयार केला जाईल. पदभार स्वीकारताच मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडमध्ये. पुण्याच्या प्रश्नांबाबत गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा. नवीन टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती. पंकजा मुंडेंचा पराभव दुःखदायक. आम्ही बजरंग सोनवणेंना मदत केली हे वाक्य संभ्रम निर्माण करणारं. कुणीतरी सोनवणेंना बोलायला लावतंय. त्यांची बुद्धी इतकी परिपक्व नाही. धनंजय मुंडेंची टीका. आपल्या विजयामध्ये काँग्रेसचाही वाटा असल्याचं सुनील तटकरेंचं वक्तव्य. महायुतीमधल्या घटक पक्षांसोबत काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी आपल्याला मदत केली. तटकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. अमोल कीर्तिकर यांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार. उमेदवाराला सीसीटीव्हीचं फुटेज देणं कायद्यामध्ये बसत नसल्याचं कारण पुढे करण्यात आलंय. गुंड गजा मारणेची पार्श्वभूमी आपल्याला माहीत नव्हती. अपघातानं मारणेसोबत भेट झाली. गजा मारणेच्या भेटीनंतर खासदार निलेश लंकेंचं स्पष्टीकरण. खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्यावर आमदार रोहित पवारांनी माफी मागितली. या विषयावर आता कुणीही राजकारण करू नका. रोहित पवारांची विनंती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये माजी आमदार अनिल गोटेंचा ठिय्या. रस्ते कामांच्या प्रश्नासाठी अनिल गोटेंचा देहत्याग आंदोलनाची सुरुवात. म्हाडा मुंबई मंडळाच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलक हटवला. म्हाडा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मोहीम. घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडा ॲक्शन मोडवर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं 250 शेतकऱ्यांना मदत. 3 एकरांची शेती असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी तूर आणि कापूस दिला. राज्यामध्ये खतं आणि बी बियाणांचा कुठेही तुटवडा भासू देणार नाही. शासन स्तरावरती टास्क फोर्स नियुक्त करून योग्य नियोजन केलं जातंय. धनंजय मुंडेंची माहिती. पाऊस लांबल्यामुळे बियाणं खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. नांदेडच्या नवीन मोंढा बाजारात शुकशुकाट. जनाई शिरसाई योजना बंदिस्त पाईपलाईनद्वारे राबवण्यासाठी 450 कोटी रुपये देणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही. वारकरी मंडळ आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईच्या विधान भवनात भेट. प्रत्येक दिंडीला 50,000 रुपयांचा निधी मिळावा. वारकऱ्यांची मागणी. मुख्यमंत्र्यांकडनं प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याची घोषणा. कौंडण्यपूर इथून पंढरपूरकडे जाणाऱ्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अमरावतीत स्वागत. स्वागत सोहळ्यात मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. माळशिरस शहरातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावरती लावण्यात आलेले पथदिवे गेल्या 1 वर्षापासून उद्घाटनाअभावी बंद. यंदाच्या वर्षी तरी हे दिवे सुरू करण्यात यावेत. गावकऱ्यांची मागणी. अवयव प्रत्यारोपणासाठी सांगली ते पुणे ग्रीन कॉरिडॉर. अवघ्या 2.5 तासात ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचं यकृत पुण्याला पोहोचवलं. डोंबिवलीमध्ये भरधाव गाडी फुटपाथवरती चढली. चालकासह कारमधील एकाला नागरिकांनी चांगला चोप दिला. ड्रंक अँड ड्राईव्हचा हा प्रकार असल्याचं उघडकीस आलंय. सध्या चालक डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात आहे. मुंबईच्या अँटॉप परिसरात चाळीचा काही भाग कोसळून 2 महिलांचा मृत्यू. शोभादेवी मौर्य आणि झाकिरुन्निसा शेख असं मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावं. यवतमाळच्या नेर शहरामध्ये एकाच रात्रीत 6 घरांमध्ये चोरी.
घरफोडी करणाऱ्या टोळीतल्या तिघांना अटक, आरोपींकडनं 4,83,000 दागिने आणि रोख रक्कम हस्तगत. सोलापूरमध्ये खोटं सोनं आणि कागदपत्र दाखवून बँकेची 86 लाख रुपयांची फसवणूक. कॅनरा बँकेतला प्रकार. बँकेतील सोन्याची तपासणी करणाऱ्या सोनारासह 14 जणांवर गुन्ह्याची नोंद. जालन्यामधल्या व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीकडनं तब्बल 45 लाख रुपये जप्त. जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. 250 कोटींचं कर्ज देतो म्हणत व्यापाऱ्याला घातला होता 2.5 कोटींचा गंडा. अमरावतीत मांजामुळे गळा कापला गेल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू. बडनेरा अकोला मार्गावरची वडुरा फाट्यावरची घटना. कोल्हापूरवरनं बेळगावला सहलीसाठी आलेली विद्यार्थ्यांची बस आणि टिप्परचा अपघात. अपघातात 40 पेक्षा अधिक विद्यार्थी जखमी. मालेगाव शहराजवळ असलेल्या प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये बाजारपेठेत मोठी आग. आगीमध्ये 2 दुकानं जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागली. भंडाऱ्याच्या साकोली गावातली दुर्घटना. आगीमध्ये गोठा मालकासह 5 जनावरं होरपळली तर एका म्हशीचा मृत्यू. मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील जीर्ण इमारती तोडण्याचं काम सुरू. शहराच्या मध्यवर्ती भागात जटपुरा गेट परिसरातील एक चाळ जेसीबीच्या सहाय्यानं तोडली गेली. मोठ्या नाल्यांवरील अतिक्रमण सुद्धा तोडण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीच्या कुलकर्णी ब्रदर्सकडनं आनंदोत्सव साजरा. 100 किलो पेढ्यांचं केलं वाटप. फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर. पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ. 19 जूनपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार तर 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयकांची बैठक होईल. केरळमध्ये आयोजित या बैठकीला भाजपसह संघाच्या सर्व संघटनांचे प्रमुख उपस्थित असतील. संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्यास राहुल गांधी तयार नसल्याची माहिती. काँग्रेसच्या खासदारांची राहुल गांधींना विरोधी पक्षनेते पद स्वीकारण्याची गळ. मात्र राहुल गांधींचा नकार. नवा विरोधी पक्षनेता लवकरच जाहीर होण्याची शक्यता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात अटक करू नका. कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश. 28 जूनपर्यंत येडियुरप्पांना संरक्षण. कुवेतमधल्या आग दुर्घटनेतील मृतांमध्ये मुंबईच्या एका व्यक्तीचाही समावेश. मुंबईच्या मालाडमधील डेनी बेबी करुणाकरन यांचाही मृत्यू. अरुंधती रॉय यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास दिल्लीच्या नायब राज्यपालांची परवानगी. रॉय यांच्यासह शेख शौकत आणि वरवराराव यांच्या विरोधातही कारवाई केली जाईल. शीना बोराच्या मृतदेहाचे अवशेष गायब. जळालेल्या हाडांचे अवशेष सापडत नसल्याची सीबीआयची कोर्टात कबुली. या खटल्याची सुनावणी 27 जूनपर्यंत तहकूब. महाविद्यालयातील हिजाब बंदी विरोधात हायकोर्टात याचिका. NG आचार्य आणि DK मराठे महाविद्यालयाविरोधात विद्यार्थिनींनी ही याचिका दाखल केली आहे. 19 जूनला सुनावणी. अयोध्येमधलं राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर. जैश-ए मोहम्मदच्या धमकीनंतर मंदिराची सुरक्षा वाढवली. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिरात आता व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून दर्शन होणार. व्हर्च्युअल रियालिटी व्हिडिओ 11 मिनिटं 50 सेकंदांचा असेल, ज्यामध्ये बाबा विश्वनाथांचं दर्शन करता येईल. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात ढगफुटी. अतिवृष्टी आणि पुरामुळे 6 जणांचा मृत्यू. बुधवारी सिक्कीममध्ये 220.1 मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस. जनजीवन पूर्णतः विस्कळीत. मुसळधार पावसानंतर भूस्खलनामुळे सिक्कीममध्ये 1200 नागरिक अडकले. अडकलेल्यांमध्ये 15 पर्यटकांचाही समावेश. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये PNG ज्वेलर्सवरती दरोडा. 2 मिनिटात दरोडा टाकून दरोडेखोर पसार. पोलिसांकडनं पाठलाग करून 5 जणांना अटक. मध्यरात्रीपासून युरो चषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात. युरोपातील 24 देश स्पर्धेमध्ये सहभागी. महिनाभर चालणाऱ्या स्पर्धेमध्ये 51 सामने आयोजित करण्यात आले आहेत. T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा सामना कॅनडासोबत होईल. रात्री 8 वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होते. फ्लोरिडामधल्या पावसामुळे अमेरिका आयर्लंड सामना रद्द. दोनही संघांना 1-1 गुण. T20 वर्ल्ड कपमध्ये यजमान अमेरिकेला सुपर 8चं तर पाकिस्तानला रिटर्न तिकीट. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.